जय हिंद मित्रांनो, आज आपण बी ए फर्स्ट इयर सब्जेक्ट इंग्लिश बघणार आहोत. पाहता इंग्लिशमध्ये तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट म्हणजे पॅसेज तुम्हाला येत असते. आता पॅसेज कसा येते आणि त्यावर कसे प्रश्न फॉर्म होतात हे आपण बघू. सुरुवातीला मी तुम्हाला एक पॅसेज वाचून दाखवतो आणि आपण तुम्हाला हा पॅसेज आहे आपला आणि तो पॅसेज पण समजून सांगतो आणि त्यावर प्रश्न विचारलेले आहे. दहा मार्कासाठी हा पॅसेज असतो तुम्हाला. म्हणजे सीन पॅसेज आपण बघत आहोत. सीन पॅसेज एक असते अनसीन पॅसेज, यामधला आपण सीन पॅसेज बघत आहोत. पाहता पॅसेज असा आहे. प्रश्नवर असा दिला राहील तुम्हाला, रीड केअरफुली द पॅसेज गिवन बिलो अँड राईट युअर आन्सर टू द क्वेश्चन दॅट फॉलो इन क्लिअर, करेक्ट अँड कन्साइज लँग्वेज. आता पॅसेज सगळ्यात पहिले पॅसेज सोडवताना तो पॅसेज काळजीपूर्वक वाचणं गरजेचं असते आणि तो पॅसेज समजून पण घ्यावा लागते. ह्या पॅसेजमध्ये नेमकं काय विचारलेलं आहे, हा पॅसेज कशा संदर्भात आहे, यामध्ये कुठली माहिती आली आहे आणि त्याचबरोबर खाली याच्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्नही वाचून घ्यायचे आणि प्रश्न वाचल्यानंतर त्या पॅसेजमध्ये याचं उत्तर कुठं आहे हे पाहून घ्यायचं वाचताना. सगळ्यात पहिले प्रश्न बघायचे, प्रश्न वाचून घ्यायचे, त्यानंतर तो पॅसेज वाचायला सुरुवात करायची आणि जिथं प्रश्न आपल्याला विचारलं त्या पॅसेजवर तिथं आपण टिक मार्क करायची. पॅसेज असा आहे, हिस्ट्री हॅज अ ग्रेट व्हरायटी ऑफ defamation and application in the broadcast scene. It consider every action and every thought that man has and had since his first appearance, and record every significant advance or a reservation it attempts to evaluate all the development in science, in art and literature, in philosophy, in architecture, in sociology, in politics, in war, in religion and in law. It sketches as a complete a picture as possible of everything that has influenced men directly or indirectly. पाहता एवढं मी तुम्हाला समजून सांगतो. इतिहास हे असं सब्जेक्ट आहे, असा विषय आहे. हा जो विषय आहे हा कसा खूप मोठा विषय आहे, याची व्हरायटी खूप मोठी आहे. जसं आपण इतिहासाला सुरुवात करतो, इतिहासाचे खंड पडतात, त्यानुसार हा फास्ट असा सब्जेक्ट आहे आणि इतिहास हा इतर विषयाशी सुद्धा कनेक्टेड आहे. तुम्ही म्हणाल इतिहास आपल्याला काय कामाचा, तर इतिहास हा आपल्याला ज्या जुन्या आपण चुका केल्या आहे पुन्हा त्या चुका आपण करत नाही, म्हणजे इतिहासातून आपण दाखला घेतो की नवीन आपण करण्याचा प्रयत्न करतो आणि जुनं जे आपण चूक केली असते ते आपण करत नाही. इथं हे आपल्याला इतिहास सांगते आणि हेच इथं सांगितलेले आहे. इतिहासामधून आपल्याला काय समजते, विचार समजते, याचं एकमेका संदर्भात असणारं कनेक्शन समजते. फर्स्ट अपीअरन्स अँड रेकॉर्ड एव्हरी सिग्निफिकंट, आणि जे इतिहासामध्ये जे काही नोंद झालेली असते, रेकॉर्ड असते, ते वाचून आपल्या पूर्वजांनी काय करून ठेवलं आहे याची माहिती आपल्याला त्यामधून भेटते आणि आपण त्यांनी ज्या चुका केल्या आहेत त्या सुधारण्याचा म्हणजे डेव्हलपमेंट इन सायन्स म्हणजे त्या सुधारण्याचा प्रयत्न आपण करतो. इतिहासाचा संबंध, इतिहासातून आपल्याला लिटरेचर, फिलॉसॉफी, सोशियोलॉजी, आर्किटेक्ट, पॉलिटिक्स, रिलिजन अँड लॉ स्केचेस कंप्लीट हे सर्वच्या सर्व माहिती आपल्याला
इतिहासातून मिळते आणि याचा संबंध इतिहासाशी आहे. आता तुम्ही आर्किटेक्चर कसं म्हणाल, कारण आर्किटेक्चर जेव्हा आता जुन्या काळामध्ये एवढ्या मोठ्या प्राचीन वास्तू बांधून ठेवलेल्या आहे, जेव्हा आपण प्रत्यक्षात तिथं भेट द्यायला जातो तेव्हा तर एवढं प्रगत डेव्हलपमेंट तंत्रज्ञान होतं, पण कसं बांधलं याची कल्पना आपल्या डोळ्यासमोर उभं राहते. जसे शिवाजी महाराजांचे गड किल्ले, तेव्हा त्यांनी समुद्रामध्ये गड किल्ला बांधला जंजिरा नावाचा. आज आपण समुद्रामध्ये पूल बांधून राहिलो, त्यांच्या काळामध्ये ते एवढी टेक्निक नव्हती, मग कसं बांधलं असेल, कसं काय केलं असेल, म्हणजे याची कल्पना आपल्या डोळ्यासमोर उभी राहते असं आपल्याला इतिहासातून समजते. म्हणून इतिहासाचा संबंध हा आर्किटेक्चरशी सुद्धा येतो असं याचं स्पष्टीकरण आहे, जे मी आता इथपर्यंत वाचलं. पुढे पहा, हिस्ट्री मोर दॅन एनी अदर सब्जेक्ट हॅज बीन inclusive and distorted for the selfish purpose. Members of the clergy have used it to glorify and is the promote the intersect of a church. Statesmen have utilized it is so sway masses and writers have the distorted facts of the substances their coins. One's spirit has been kindly through undue emphasis upon facts. It is not a classification of them. The historian it is the likely to exaggerate the history of his own country, sometimes unessentially because of his environment and sometimes in order to facilitate the scale of his book. The scale of his book. In all countries there are zealots of responsibility position who cannot bear to have their fatherhood criticized. Truth infrequently sacrifice at the altar or patriotism. Henry C. A. Lee as a outstanding American historian declared that history should be a serious attempt to assertion to serve as truth as to the past and it set forth without fear of a favor. Bisheld, a famous French historian, believed that sacrilege and is the mocking of false goods are the historian first duty is indispensable instrument for re-establishing the truth. पाहता हा पॅसेज पाहता काय म्हणते, हिस्ट्री मोर दॅन एनी अदर सब्जेक्ट हॅज बीन इन्सेल्ड अँड डिस्टॉर्ट सेल्फिश पर्पज. म्हणजे आता इतिहासाचा संबंध इतर विषयाशी जोडलेला आपल्याला दिसते. तसंच इतिहास हा घटक किंवा हा विषय याच्यामधून जर पूर्वी काळातली जे मानवी मूल्य आहे आणि आताच्या सध्याच्या काळातले मानवी मूल्य आहे कसे नष्ट होण्याच्या मार्गावर जात आहे किंवा होत आहे हे सुद्धा आपल्याला इतिहासातून समजते. एक क्लिअरली ग्लोरीफाय प्रमोट म्हणजे हे आपल्याला सांगते की आपण जुन्या काळामध्ये आपले मानवी मूल्य काय होते आणि आता काय आहे याचा लय कशाला होत आहे. जसं आपण उदाहरण घेतलं तर मराठ्यांच्या इतिहासामधून आपल्याला शिकायला भेटते. मराठा म्हणजे त्यांचं असं वर्णन करण्यात आलं आहे की मराठा हा शूर सैनिक, त्याचप्रमाणे धाडदक्कट पुरुष, त्याचप्रमाणे डोंगरावर चढणे, पर्वतावर चढणे, किती मोठा पूर आला असेल तर तो पोहून पार करणं, नदी ती पोहून पार करणं असं मराठ्यांचं वर्णन आहे. आता असंच संबंध इतिहासातून आपल्याला त्या काळच्या व्यक्तींचा आपल्याला दिसते. मग आता इथं पहा, हेच वर्णन इतिहास आपल्याला शिकवते मानवी मूल्य कसे होते आणि आज कसे आहे याची माहिती आपल्याला इतिहासामधूनच मिळते. पुढे पहा, where spirit has kindly through the undue emphasis upon facts.
इतिहासामधून आपल्याला काय भेटते? मानवी मूल्य शिकायला भेटते, मानवी व्हॅल्यू शिकायला भेटते. म्हणजे भारतामध्ये प्राचीन काळी किंवा मध्ययुगीन काळी किंवा मॉडर्न हिस्ट्रीमध्ये आपल्याला शूर पुरुष असे जन्माला आले, त्यांनी जे मूल्य जपले, त्यांच्या ज्या गाथा आहेत, त्यांच्या ज्या शूर पराक्रमात गोष्टी आहेत, याचं आपल्याला काय भेटते? वाचताना आपल्याला नक्कीच स्पिरिट भेटते. हे आपल्याला कोण शिकवते? तर इतिहासच शिकवते. पुढे पहा, द हिस्टोरियन इज द लाईकली एक्सॅग्रेट टू हिस्ट्री ऑफ हिज ओन कंट्री. म्हणजे प्रत्येक देशाचा काय आहे? एक वेगळा इतिहास आहे आणि प्रत्येक देशाचा इतिहास हे त्या संस्कृतीचं, त्या देशाच्या संस्कृतीचं काय करते? जतन करते, असं इथं ते सांगते आपल्याला. समटाइम्स unintentionally because of environment and sometimes ordered facilities, the sale of his book in all countries there are jealous in responsible position who cannot bear to have their fatherhood criticize truth or frequently sacrifice as the altar patriotism. म्हणजे पहा, इतिहास आपल्याला सांगते म्हणजे काय म्हणू आपण त्यांना, द्विविभाजन कसं होत चाललं, समाजाचं द्विविभाजन, पॅट्रियटिझम कसं होत चाललं, हे सुद्धा आपल्याला इतिहासामधूनच शिकायला भेटते. जसं आता भारताचा इतिहास बघितला तर जसं इंग्रजांनी येथील लोकांचं वर्णन केलं आणि फोडा आणि जोडा या प्रकारे या तत्वाचा अवलंब करून राज्य संपूर्ण भारतावर केलं. पुढे पहा, आता एक अमेरिकन इतिहासकार आहे, त्यांचं नाव हेनरी सी ली. यांच्या मते पहा, इतिहास म्हणजे काय? अमेरिकन हिस्टोरियन डिक्लेअर दॅट हिस्ट्री should be a serious attempt to ascertain the sovereign truth as to the past and set up forth without fear or favor. म्हणजे अमेरिकन इतिहासकार आपल्याला म्हणते इतिहास हे काय आहे? काय शिकवते आपल्याला? जे भूतकाळामध्ये म्हणजे पास्ट अँड सेट इट फोर्थ विदाउट फिअर ऑर फेवर. म्हणजे पास्ट म्हणजे भूतकाळामध्ये लिहून ठेवलेल्या ज्या घटना आहेत त्यांनी तशा लिहून ठेवलेल्या आहेत. त्यांना कुणावरही भीती वाटायची नाही, कोणाचंही बर्डन असायचं नाही. म्हणजे त्यांना जे त्या काळामध्ये जे लिहून ठेवलेलं आहे, त्यांनी त्यांच्या लिखाणामध्ये इतिहासकारानं जे लिहून ठेवलेलं आहे ती माहिती इतिहासातून आपल्याला मिळते आणि ते विदाऊट फिअर आणि फिअरलेस, कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता त्यांनी आपलं काम केलं आहे. इतिहासामध्ये अशा नोंदी आहे असे ते म्हणतात. त्यानंतर फ्रेंच इतिहास तज्ञ पहा, हिस्टोरियन बिलीव्ह दॅट सॅक्रिलेज अँड मॉकिंग ऑफ अ फॉल्सहुड आर अ हिस्टोरियन फर्स्ट ड्युटी इज अ इंडिस्पॉन्सिबल इन्स्ट्रुमेंट फॉर एस्टॅब्लिशिंग द ट्रूथ. फ्रेंच इतिहासकार म्हणतात, मिचेल फेमस इतिहासकार होते फ्रान्स या देशाचे. त्यांच्या मते हिस्टोरियन बिलीव्ह दॅट सॅक्रिलेज अँड मॉकिंग ऑफ फॉल्सहुड आर अ हिस्टोरियन. म्हणजे इतिहासकारानं कुठलीही घटना लिहिताना, कुठलाही प्रसंग लिहिताना कोणालाही न जुमानता, कोणालाही न भीता आपल्या घटना लिहून ठेवल्या पाहिजे, जेणेकरून त्या घटनांचा उपयोग, त्यांच्या डायरीचा उपयोग पुढच्या काळाला कळेल असं ते म्हणतात. नंतरचा पॅसेज पहा, the slight progress that we have made in a direction indicated by a Lee and a Mitchell is rather discouraging, but there is a trend towards broader and more inclusive point of view in the writing and the teaching of history. World history correctly interpreted puts the individual state in the proper
perspective and lessons the changes the excessive nationalism. History has become more than war and politics to make the story complete. The historian of a new school makes use of the work of the ethnologist, the anthropologist, and the geographer, and the archaeologist, and the geologist, in the pathologist, the astronomer, the zoologist, the biologist and chemist, the sociologist and the economist. He is concerned with man, culture, advance and his society as well as with character, constitution and wars. पहा आता हा पॅसेज पहा आपल्याला काय सांगते. The slight progress that we have made in the direction indicated by Lee and Mitchell, it is the rather discouraging. म्हणजे मिचेल पुढचे होते, अमेरिकेचे इतिहासकार होते. त्यांनी पुन्हा इथं सांगितलं आहे द स्लाइट प्रोग्रेस दॅट वी हॅव मेड ऑफ डायरेक्शन इंडिकेटेड बाय ली अँड मिचेल. म्हणजे त्यांनी प्रत्यक्षात इतिहासकारानं काय केलं पाहिजे ते इथं सांगतात. पाहता काय म्हणते, बट दे आर ट्रेंड टुवर्ड द बॉर्डर अँड अ मोर इन्क्लुसिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू आफ्टर रायटिंग अँड टीचिंग ऑफ हिस्ट्री. म्हणजे इतिहास लिहिताना आणि इतिहास शिकवताना जो दृष्टिकोन आहे इतिहासाचा, त्या दृष्टिकोनातूनच इतिहास शिकवला गेला पाहिजे आणि लिहिलाही पाहिजे. म्हणजे कुठलीही भीती आपल्या मनामध्ये न बाळगता आपण इतिहासाचं आणि इतिहास शिकवण्याचं काम केलं पाहिजे असे मिचेल म्हणतात. पुढे पहा, world history correctly interpreted puts the individual state in the proper perspective and lessens the dangers of excessive nationalism. म्हणजे जो जगाचा इतिहास आहे करेक्टली इंटरप्रिटेड पुट्स द इंडिव्हिज्युअल स्टेट ऑफ द प्रॉपर. म्हणजे जगाचा जो इतिहास आहे तो इंडिव्हिज्युअल असायला पाहिजे, म्हणजे स्वतंत्र असायला पाहिजे. स्वतंत्रपणे त्याचं लिखाण केलं पाहिजे जेणेकरून इतिहासाचा खरा दुवा, इतिहासाचं खरं महत्त्व जगाला कळेल. जर आता पूर्वग्रह दृष्टिकोनातून जर आपण इतिहास लिहिला तर त्याचा नक्की उपयोग कोणालाही होणार नाही आणि एक वेगळीच विचार किंवा वेगळ्याच भावना लोकांमध्ये पसरेल. पुढे पहा, history has become more than war and politics to make a story complete. The historian of a new school of a mix of work of म्हणजे आता इथं शास्त्र दिले आहे सगळे. म्हणजे आता इतिहासाचा संबंध इतिहास शिकवताना म्हणजे खूप साऱ्या शास्त्राचा आपण पुढेही पाहिलं आणि इथं सुद्धा ते दिलं आहे. इतिहास हे आपल्याला मानववंशशास्त्र, जीवशास्त्र, प्राणीशास्त्र, रसायनशास्त्र, सामाजिक शास्त्र, अर्थशास्त्र, कल्चर इत्यादी गोष्टी आपल्याला इतिहासामधून शिकायला भेटते आणि त्याची कल्पना आपल्या डोळ्यासमोर येते. पूर्वी म्हणजे एशियन, मेडिवल आणि मॉडर्न हिस्ट्रीमध्ये याची कल्पना येते. आज टेक्निक समोर गेला आहे विज्ञानामध्ये, सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये आज भारत प्रगती करत आहे. पण भारतामध्ये सुद्धा एशियन काळात कनाद नावाचे शास्त्रज्ञ होते. त्यांनी सुद्धा अणुबद्दल भाकीत करून ठेवलं आणि त्यांच्या स्टडीचा उपयोग आज आधुनिक शास्त्रज्ञांना झालेला आपल्याला दिसते. या प्रकारे पहा मित्रांनो, 30 सेकंदाचा आपण ब्रेक घेऊ इथं. आता पुढे पहा नंतरचा पॅसेज.
These are dangers as well as virtues in the vast scope of the new history. Overpopulation and under specialization tend of cheapen history and to the destroy some of qualities as a basic and a sober study. There are decided the advantages of the comprehension of the broad scope of history, but in addition, the student should be the able prospected the depth of subject. Years of research have been spent of volumes have been written on a single topic. Without this, the specialized works of surveys would be the particular value. However, some of the historians of the new history have sacrificed important fundamental facts in order to make up chronic of the heroic of the person and the romantic occurrence. They have whispered of point of whether history of fiction should meet up the historian relate, relatives as well as normative inci- uh, incidents. पाहता हा पॅसेज पहा काय म्हणते शेवटचा. These are dangers as well as virtue in the vast scope of a new history. म्हणजे पहा ओव्हर पॉप्युलायझेशन and under specialization tend cheapen heavy history and destroy some its quality and human value basic पाहता. आता there are dangers as well as virtue म्हणजे आता इतिहास केव्हा घातक ठरू शकेल आपल्याला म्हणजे जर आपण पूर्वग्रह दृष्टिकोनातून वैमनस्यातून आपण जर हा इतिहासाचं जर लिखाण केलं तर नक्कीच ते काय ठरेल घातक ठरेल आणि मानवी मूल्याचं काय होईल ह्रास होईल. मानवी गुणांचा मानवी संस्कृतीचा काय होईल ह्रास होईल आणि खरी जी नैतिक मूल्य आहे मॉरल व्हॅल्यू आहे ते लोकांमध्ये रुजणार नाही. त्यांना कुठल्याही प्रकारचं प्रेरणा स्पिरिट कुठल्याही प्रकारची मिळणार नाही असं आपल्याला ह्या 3 लाईन मधून समजते. पुढे पहा there are decided the advantages of the comprehension of the broad scope of history, but in addition the student should be the appropriate the depth of the subject. म्हणजे हा जो इतिहास आहे इतिहासाचा विषय हा खोलपर्यंत रुजलेला असतो. खोलपर्यंत याचे मूळ असते जेणेकरून इतिहासकारानं जो इतिहास लिहितो जो संशोधन करतो इतिहासाबद्दल तो परिपूर्ण इतिहासाच्या म्हणजे मुळापर्यंत जाऊन सत्य घटनेचा पाठपुरावा करून त्यानं आपलं काम केलं पाहिजे असं ते आपल्याला इथं समजते. पुढे पहा विदाउट दिस द स्पेशलाइज्ड वर्क सर्वे वुड बी द particular value. However, some of the historians of the new history have the sacrifice important fundamental fact in order to make a chronicle of a heroic person and a romantic occurrence. म्हणजे पहा जर आपण इतिहास जर कुठल्याही प्रकारचं संशोधन न करता कुठल्याही प्रकारचं रिसर्च न करता जर आपण लिहिलं आणि नवीन इतिहासाशी त्याचा संबंध कुठल्याही प्रकारशी जोडल्या जाऊ शकत नाही कारण आपण आपलं संशोधनच ते योग्य प्रकारे करण्यात आलं नाही आणि त्याचा उपयोग कुठल्याही प्रकारे होणार नाही असं इथं आपल्याला समजते. आणि खरं जे नैतिक मूल्य आहे ज्या इतिहासामधून आपल्याला प्रेरणा मिळते त्या समाजातील नव युवकांना त्या प्रेरणाही मिळणार नाही असं आपल्याला इथं सांगते. पुढे पहा it is the order to make the chronicle the heroic person of the romantic occurrence they have the overstepped and point their history of fiction of should be met. म्हणजे आज जे चित्रपटामध्ये नायक आणि नायिका म्हणजे ॲक्टर आणि ॲक्ट्रेसचे जसं स्टोरी असतात त्याप्रमाणेच समाजातले
मुलं मुली काय करणार, वागणार आणि इतिहासामधून त्यांच्यामध्ये जे रुजणाऱ्या व्हॅल्यू आहे त्या कुठल्याही प्रकारे बिघडणार नाही आणि नैतिक मूल्यांचा समाजामध्ये काय होईल, नक्कीच ह्रास होईल. कुठल्याही प्रकारचं डेअरेशन त्यांच्यामध्ये राहणार नाही. असं आपल्याला हा पॅसेज म्हणजे हा संपूर्ण पॅसेज आपल्याला इथं याबद्दल आहे. आता यावरचे प्रश्न तुम्हाला लिहून देतो. पहिला प्रश्न असा आहे, व्हाय डज द ऑथर कन्सिडर हिस्ट्री an all inclusive area study? पाहता, why does the author consider history an all inclusive area of a study? म्हणजे काय म्हणजे हा प्रश्न, why does the author consider history an all inclusive area of study? म्हणजे जो लेखक असेल इतिहासाचा जो लेखक असेल त्यानं आपलं जे क्षेत्र निवडलं आहे इतिहासाबद्दल, जो एखादा पर्टिक्युलर पॉइंट निवडलेला आहे त्या पॉइंट बद्दल आपल्याला त्याच्या क्षेत्राबद्दल आणि जो इतिहासकार आहे इतिहासासंदर्भात जे संशोधन करत आहे त्यानं त्याच्या स्टडी बद्दल हा प्रश्न विचारलेला आहे. काय असेल याचा आन्सर कुठे दिसते आपल्याला पॅसेज मध्ये, इकडे आहे पहा. याचा आन्सर पहा, द ऑथर कन्सिडर्स हिस्ट्री an all inclusive area of study because every action and every thought that man has had since his first appearance, हे सुरुवातीच दिलं आहे आपल्याला, since his first appearance पहिल्याच पॅसेज मध्ये सांगितलं आहे आपल्याला, first appearance and record every significant advance or recession पाहता हे लिहून घ्या आणि याच्यावरचे जे प्रश्न आहे मी तुम्हाला फोटोच्या स्वरूपात ग्रुपवर टाकून देतो आणि हा पॅसेज तुम्हाला समजला असेल आणि याचे प्रश्न मी तुम्हाला ग्रुपवर टाकतो. इथंच आपलं हे लेक्चर आपण थांबूया.